नमस्कार, मी राजू मैत्री, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। इचलकरंजी येथे राजीव गांधी भवन कार्यालयामध्ये कंजारवाड समाजातील सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। यावेळी आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी व इतर महाराष्ट्रातील पदाधिकारी हजर राहिले होते। पाहूया सविस्तर वृत्तांत। कंजारवाड समाजात प्रथमच सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक समाज बांधव उपस्थित झाले होते। पाहुण्यांचे आगमन वाजत गाजत झाल्यानंतर धूमधडाक्यात हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला होता। तर दुसऱ्या दिवशी बँड बाजासह वरात काढण्यात आली होती। या वरातीमध्ये नाचून अनेकांनी आपला आनंद व्यक्त केला। या विवाह सोहळ्यात 4 वधूवरांची लग्ने लावण्यात आली। या सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार राजू शेट्टी, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे या मान्यवरांसह इचलकरंजी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तानाजी पवार, बांधकाम सभापती नितीन जांभळे, माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव, भाजपचे शहराध्यक्ष शहाजी भोसले यांच्यासह अनेक विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रत्येक पाहुण्यांचे आगमन पारंपरिक पद्धतीने तुतारी व हलगी टक्क्यात करण्यात येत होते। या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे स्टेजवर बोलावून स्वागत करण्यात येत होते। सद्गुरू श्री शिवलाल स्वामी महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी वधूवरांना शुभाशीर्वाद दिले। शिस्तबद्ध कार्यक्रमाचे आयोजन केल्याने उपस्थितांमधून समाधान व्यक्त होत होते। भव्य मंडप, भव्य स्टेज व स्क्रीनच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण। हा विवाह सोहळा 2 दिवस असल्याने अनेक लांबचे नातेवाईक, समाज बांधव एकमेकाला भेटल्याने काहींना आपले आनंद अश्रू आवरता आले नाहीत। भव्य स्क्रीनवर महाराष्ट्र न्यूजने केलेल्या बातम्यांचा आढावा दाखवण्यात आला। यावेळी 4 ते 5 हजार लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला। ही समाज तळागाळातील आहेत आणि पूर्ण देशभर ही समाज पसरलेली आहेत। या समाजाचा सामुदायिक विवाह व्हावा आणि या विवाहातून गोरगरीब लोकांचा फायदा व्हावा आणि गोरगरीब लोकांचा यांनी लाभ त्यांना मिळावा, ही याच्या मागची भूमिका आहे। लोकांना समजावून देत आहे। या ठिकाणी या मनुष्य जगाला 4 आश्रम आहे, ब्रह्मचारी, गृहस्थाश्रम आणि संन्यासी। आजच्या या कार्यक्रमामध्ये गृहस्थाश्रममध्ये प्रवेश करण्यासाठी वधू आलेले आहे, त्यांना आपण आशीर्वाद देत आहे। त्यांच्या हातनं मातृपुत्राची सेवा घडावी, त्यांच्या हातनं आपल्या जातीची सेवा घडावी, त्यांच्या हातनं देशाची सेवा घडावी। या ठिकाणी मी हा ऐतिहासिक शब्द अशासाठी वापरतोय की गेल्या 500 वर्षाच्या आपल्या या समाजाच्या इतिहासामध्ये हा प्रथमच असा सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। जो आज हा उपक्रम राबवलेला आहे तो आम्ही कधी विचार पण केला नव्हता की असं पण आम्हाला कधी पाहायला मिळेल म्हणून। त्यांनी फारच कष्ट करून हे सगळं केलेलं आहे आणि याच्या पुढेही समाजाने त्यांना पाठिंबा दिला पाहिजे।
परवा जाओ ना इधर तसेच आमच्या पंजाब समाजाचे सदस्य श्री ज्याची सुरुवात कालपासून झाली होती नवदेव या कुटुंबाकडून सहपरिवार